नमस्कार मंडळी, मी सायली. माझी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण लहान मुलांचं वजन वाढण्यासाठी एक हेल्दी आणि पौष्टिक अशी होममेड पावडर बनवणार आहे. 6 महिन्याच्या बाळापासून 1 वर्षापर्यंत बाळासाठी देऊ शकता आणि ही 15 दिवस तुम्ही स्टोर करून देखील ठेवू शकता. चला तर मग काय साहित्य लागते एकदा बघूया, त्यानंतर रेसिपीला सुरुवात करूया. आधी मी तर 1 कप एवढं रागी, 1 कप मूग डाळ, 3 चमचा मसूर डाळ, 3 चमचे एवढं मी भाजून घेतले फुटाण्यासाठी ते घेतले, 7 ते 8 काजू, बदाम आणि मखाना घेतलेला आहे. आता हे रागी, मूग डाळ, मसूर डाळ मी आधी स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतलेलं आहे. आता रागी एका कढईत घालायचं, गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवून आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. ऑलरेडी रागी लालसरच असते तर भाजलेलं शक्यतो लवकर कळत नाही, हलकं असं चॉकलेटी रंग येते तेव्हा आपलं रागी भाजलेलं म्हणून समजून घ्यायचं. आता रागी भाजून झालेलं आहे. मूग डाळ, मसूर डाळ मी एकत्रच भाजून घेते आणि ते देखील आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. पण किती भाजतो ना तेवढं पावडर देखील छान होते आणि खमंग वास येते, बाळ पण आवडीने खायला. आता भाजून घेतलेल्या साहित्यामध्ये मी फुटाणे मिक्स करून घेते. आता हे साईडला ठेवायचं. आता आपल्याला बदामची सालं काढून घ्यायचे. त्यासाठी मी काय केलं, आधी गरम पाण्यात बदाम टाकून एक 10 ते 15 मिनटं ठेवायचं आणि असं इझिली त्याचं सालं काढता येते आपल्याला. आता साल काढून घेतलेलं बदामला मी एका बदाममध्ये 2 भाग असं करून घेतले, कारण भाजताना लवकर भाजलं जाईल म्हणून. आता हे साल काढून घेतलेलं बदाम कढईत घालायचं. काजू, मखाना, बदाम सगळं तिन्ही म्हणून लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचे. आता बघू शकता हलकंसं लालसर रंग आलेला आहे. आता हे चांगल्या रीती भाजलेलं आहे. शक्यतो भाजताना ना काजू, बदाम एकत्र भाजा, त्यानंतर मखाना एक वेगळंच भाजा, तरच ते छान भाजलं जाईल. कारण माझे काजू बदाम छान भाजले होते, मखाना जरा कच्चे राहिले होते, मग मी रिटर्न बाजून मग मिक्स केलेला आहे. आता हे भाजून घेतलेलं साहित्य साईडला ठेवायचं, पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. एक अर्धा तास तर लागेल. त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांडीत घालून घ्यायचे. मिक्सरच्या भांडीत तुम्ही हे करत असताना एकदम स्वच्छ धुवून करून घ्यायचं पावडर. आता हे पावडर भरून घेतले, मी एकदमच घातले, नीट वाटलं जात नव्हतं म्हणून मी 2 बॅच केले, मग नंतरनं वाटून घेतले. एकदम असं पिठासारखं बारीक वाटायचं नाही, रवाळ वाटून घ्यायचं आहे आपल्याला. जसं आपलं बारीक रवा असते ना तसं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी असं एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवते. शक्यतो स्टोअर करताना काचेचाच डब्बा यूज करा. लहान मुलांसाठी वापरतो ना, काचेचा डब्बा बेटर आहे. ऑलरेडी माझ्याकडं एका डब्यात पावडर होती म्हणून आता व्हिडिओ बनवताना कोणतेही डब्बे शिल्लक नव्हते म्हणून मी ह्याच्यात स्टोअर केले. आता हे पावडरचं सरल्या कसं बनवायचं सांगते चला. आता आधी गरम पाण्यात 1 चमचा एवढं पावडर घालून घ्यायचं. 1 चमच्यासाठी 1 कप एवढंच पाणी घालायचं आणि पूर्णपणे चांगलं गाठ्या गुठळ्या सगळं मोडून घ्यायचं. त्यानंतरच गॅसवर ठेवायचं. गॅसवर ठेवून कंटिन्यू चमचा फिरवायचं आणि कंटिन्यू मिक्स करत राहायचं, नाहीतर गाठ्या होण्याची शक्यता असते. अर्ध्यावर शिजली ना त्यानंतर आपल्याला एक प्लेट कवर करून घ्यायचं आहे. याची सेरी बनून तयार झालेलं आहे. ह्याला कन्नडमध्ये रागीची सेरी म्हणते तर, परंतु मराठीमध्ये काय म्हणतात माहीत नाही. ही रेसिपी माझी वहिनीने मला सांगितली होती. आता माझ्या मुलगीला पण मी हेच घालते आणि खूपच छान आहे आणि वजन पण लवकर वाढते. आता माझी मुलगी जवळपास 1.25 वर्षाची झाली, हेच खाती. अजून एक सरल्याक रेसिपी देखील मी शेअर केलेला आहे यूट्यूबवर, त्याची व्हिडिओ आहे, एकदा जाऊन नक्की बघा. एकदम साधी, सोपी, हेल्दी, पौष्टिक अशी रागीची सेरी बनवून तयार झालेला आहे. तुमच्या बाळासाठी दिवसातनं 2 टाईम ही घाला, वजन लवकरच वाढेल आणि हेल्दी देखील आहे, पौष्टिक देखील आहे. रागीची सेरीची रेसिपी आवडला असेल तर एक लाईक करा आणि न्यू मॉम असणाऱ्यांनी ही रेसिपी शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. थँक्यू ऑल.